सो ताई आता मालिका खूप रंजक वळणावरती आलेली आहे आणि आज मंदिराचा शूट वगैरे लागला आहे. पहिलं तर त्याबद्दल काय सांगाल, की काय शूट चालू आहे आणि कसं चालू आहे? मंदिरात आज ना सगळ्या मला वाटतं योगायोगाच्या गोष्टी ह्या खूप घडत आहेत. म्हणजे मंदारने तुम्हाला कदाचित सांगितलं असेल की त्याचं पहिलं शूटिंग याच मंदिरात झालं आणि आज 1000वा एपिसोड असताना आज याच मंदिरात त्याचं शूटिंग होत आहे. तो एक कोइन्सिडन्स आहे आणि खरं सांगू का म्हणजे महत्त्वाचा म्हणजे कलाटणी देणारा आज एक प्रसंग आमच्या या मंदिरात शूट होतोय. त्याच्यामुळे आम्ही अखंड काय म्हणतो मालिकेमध्ये काय काय जण म्हणजे आता आमचं घर लागलं तर फक्त आम्ही असतो किंवा रेस्ट हाऊस लागलं तर रेस्ट हाऊसवरचे असतात. पण आज अत्यंत महत्त्वाचा सीन सुरू असल्यामुळे आज सगळे भेटलेत. त्यामुळे तोही एक आनंद आहेच. आणि आज असा एक मी एवढंच सांगेन की कलाटणी देणारा असा आज एक प्रसंग आम्ही इथे शूट करतोय. त्याच्यामुळे सगळे ओतप्रोत म्हणजे मनाने जरी खूप आनंदात असले तरी सुद्धा तनाने आपण दाखवणार आहोत की नाही मी आज आनंदात नाही, कारण तसा तो सीन आहे. त्याच्यामुळे तन मन याची जुगलबंदी मस्त चालू आहे आणि त्याचा आनंद मी अर्थातच बरं घेते. ताई, तुमची एक छोटीशी झलक ठरलं तर मग या मालिकेत पाहायला मिळाली होती आणि कट टू डायरेक्ट तुम्ही या मालिकेत दिसला होता. हो. तुम्हाला तेव्हा माहिती होतं का, की आपल्याला स्टारची चूक म्हणजे नक्की काय असते, ही मालिका ऑफर होणार आहे काही? खरं सांगू का? म्हणजे मला ही मालिका आधी ऑफर झाली होती. पण कदाचित पार्ट 2 असल्यामुळे मला ह्या मालिकेबद्दल जेव्हा विचारण्यात आलं ना, तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं, की काय पद्धतीने जाणार आहे. कारण सुख म्हणजे नक्की काय असतं ही चालू मालिका आहे आणि मला शक्यतो कॅमिओ म्हणा की करायला नाही आवडत. त्याचं कारण वेगवेगळी असू शकतात, की एखाद्या छान एक ताजमहलला आपण कुठे जाऊन वीट लावायची असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला नाही आवडत. तर मी ह्यांना आधी थोडंसं नाही म्हणून सांगितलं होतं, पण मला आधी वेगळी भूमिका देण्यात आली होती आणि ती भूमिका ते म्हणाले की टोटली वेगळं आहे. आपण पूर्णच्या पूर्ण नवीनच सिरियल असल्यासारखं म्हणजे कोणीही आत्ता एपिसोड सुरू केला तर त्याला ती पूर्ण कहाणी आत्ताचीच वाटेल. फक्त त्याचे धागेदोरे हे मागे बांधलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही सिरियल टिपिकल सासूसून असं नाही आहे किंवा टिपिकलच विलन आहे आणि हे आहे असं काही नाही. ह्याच्यामध्ये खरंच खूप आणि कितीतरी गोष्टींना आपण म्हणजे आपण म्हणतो की अरे माझ्या मुलीमध्ये तिच्या आजीचं उतरलं आहे, म्हणजे ज्या आपण म्हणतो ना एखादा काहीतरी उतरणं तेच त्याच व्यक्तीचं मागच्या जन्मीचं असू शकतं, हे आम्ही एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते इतकं म्हणजे इथे कुठेही आपण कुठल्याही एखाद्या आपण म्हणतो ना की एखाद्या म्हणजे कुठेही आपण संशय येण्याइतपत नाही करत आहोत. म्हणजे कुठेही कोणाला धक्का लागेल कोणत्याही गोष्टीला असं न करता ते धागेदोरे पकडून पुढची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ॲटलिस्ट स्टार प्रवाहावर ही पहिल्यांदाच आलेली गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांपेक्षा आमची सिरियल वेगळी आहे हे मला नक्कीच आवडेल सांगायला. आणि ठरलं तर मग तुम्ही म्हणताय तसं की तेव्हा त्यांनी मला त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे तोही आनंद वेगळाच होता. बऱ्याच मालिका तुम्ही केल्यात, आता स्टारवरती ही मालिका करताय. ही मालिका तुमच्यासाठी किती स्पेशल आहे, काय सांगाल? मी मालिका केल्यात बऱ्याच, म्हणजे सगळ्या नॉन फिक्शन्स आहेत. आणि फिक्शन मालिका मी यांना सगळ्यांना म्हणते की तुमच्या सगळ्यांमध्ये मी ज्युनियर आहे, कारण फिक्शन वाईज मी खूप कमी मालिका केल्यात म्हणजे फिल्म्स आणि ह्या. आणि त्याच्यात मला ही जास्त आवडीची मालिका वाटते, कारण आधीच्या याला ना थोडासा एक निगेटिव्ह म्हणजे ग्रे शेड असलेले कॅरेक्टर्स होती. एका ठिकाणी तर ब्लॅक शेड असलेलं कॅरेक्टर होतं किंवा बाकीच्या म्हणजे एकदम टोटली वेगळं माझ्या कॅरेक्टरला नसणारी कॅरेक्टर्स होती. आणि हे कॅरेक्टर इतकं सोबर आहे आणि तेवढंच ते कणखर पण आहे, तेवढंच ते स्वतःच्या कुटुंबावर प्रेमही करणार आहे, पण वेळ आली तर त्यांना योग्य दिशा दाखवून योग्य ती शिक्षा करणारं पण आहे. त्याच्यामुळे माझ्या आवाजाला मला वाटतं पहिल्यांदा न्याय मिळालेला कॅरेक्टर मिळालं आहे असं मला नक्की सांगायला आवडेल. ताई, रील लाईफमध्ये मंदारच्या दोन आई या सिरियलमध्ये आहेत, एक वर्षाताई आणि तुम्ही. सो जेव्हा तुम्ही दोघी एकत्र असता तेव्हा मंदार तुमच्याबरोबर कसा असतो? मेन असं झालेलं आहे की अजूनपर्यंत आम्ही दोघी समोरासमोर आलोय, आमचे सीन झालेले आहेत, पण अजूनपर्यंत एकही सीन असा ऑनस्क्रीन नाही झालाय की आम्ही तिघही एकत्र आहोत. पण नक्कीच म्हणजे आता तो मंदार हा आता
टोटली अधिराज आहे. त्याच्यामुळे त्याचं वागणं बोलणं चालणं उठणं बसणं हे सगळं थोडंसं माझ्या अंगाला आहे. आणि पर्टिक्युलर मला सांगायला आवडेल की आमच्या दोघांचं रिलेशन हे असं इतकं गोड दाखवलेलं आहे. म्हणजे मला अनेकांचे फोन येतात किंवा आहे की तुमच्या दोघांचे सीन्स बघायला आवडतात, तुमच्या दोघांची मजा बघायला आवडते. आणि म्हणजे त्याचा एक सीन जो मलाही खूप आवडला होता की मी त्याच्याशी बोलत नाही आणि तो उन्हात उभा राहतो आणि घोणा फुटतो त्याचा, पण तरी मी की त्याला सांगा तुम्ही जा, पण मी त्याच्याशी बोलत नसते. तर हे ना कुठेतरी खूप प्रेम दाखवून ॲट द सेम टाईम तुम्हाला त्याच्या नाड्याही आवळायच्या आहेत. हे खूप छान अशी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मला मंदारबरोबर काम करायला खरोखरच मजा येते. आणि तुम्ही नाही विचारलं तरी पण मी सांगेन की गिरीच्याबरोबर मी रूम शेअर करते. त्याच्यामुळे खरोखरच म्हणजे असं कुठेच या दोघांनी असं दाखवलं नाही, पर्टिक्युलर या दोघांनी, कारण आमचे सीन्स यांच्याबरोबर आहेत. म्हणजे आधीचे माधवी असेल म्हणा किंवा वर्षाताई असतील म्हणा, पण असं कुठेच त्यांनी दाखवलं नाही, पर्टिक्युलर मंदार आणि गिरीजाने, की तुम्ही आत्ता आलायत या सिरियलमध्ये, असं कुठेच झालं नाही. किंबहुना त्यांच्यासाठी पण ही टोटली एक वेगळी नवीन सिरियल होती आणि त्याच्यामुळे खूप वेगळेपणा आम्हाला नक्कीच या सिरियलमध्ये दाखवता येतोय आणि तो अंगीकारता पण येतोय असं मला वाटतं. नक्कीच ताई, कारण तुम्ही आताच एक सीन सांगितला की त्या सीनमुळे थोडं इमोशनल होता आलं. असा अजून एखादा कुठला सीन आहे की डोळ्यातनं अश्रू थांबेच नाही किंवा खूप इमोशनल झालं तसं सीन करताना सुद्धा आणि केल्यानंतर सुद्धा? हां, मला आत्तापर्यंत आवडलेला एक सीन आहे. म्हणजे माझ्यासाठी तो ओव्हरऑल कितपत कसा होता आहे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी की एखादी एक गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा मंदारच्या म्हणजे अधिराजच्या कानाखाली मारते. तो सीन माझ्यासाठी खूप असा काय म्हणतात, खूप चॅलेंजेबल होता. कारण का झालं, कारण मला तिथे थोडंसं बरं नाहीचं आहे असं पण दाखवायचं आहे, पण पराकोटीचा कणखरपणा पण दाखवायचा आहे, पराकोटीचे प्रेमही दाखवायचं आहे आणि ॲट द सेम टाईम की न्याय मिळायला पाहिजे की त्या गोष्टीला, की त्या व्यक्तीला. हे मला असं वाटतं की आणि आई म्हणून लहानपणापासून तुझं जेव्हा आता परीक्षा द्यायची वेळ आली तेव्हा तू बरोबर चुकलास, हे कुठेतरी तिच्या मनात ते इतकं लागतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे 90 वाक्य माझी होती की 90 वाक्य मी बोलते आणि कोण मध्ये बोलत असेल तर गप्पा मी बोलतेय असंच माझं वाक्य होतं. त्याच्यामुळे कुठेही दौडायचं की गप्पा बोलायचंय मला, असं होतं. आणि ती सगळी वाक्य खरोखरच सुंदर रीतीने लिहिलेली आहेत आणि ॲट द सेम टाईम करताना खूप मजा आली, कारण कुठेही ओरडारडा करायचा नव्हता, पण काय जाईल म्हणजे तिची जरब, तिच्या डोळ्यातनं असलेली जरब आणि तिची बोलण्याची त्याच्यावर होणारा त्याचा परिणाम आणि इतका अनएक्सपेक्टेड परिणाम त्याच्यावर होतो. म्हणजे हे मला कधी अपेक्षितच नसतं की हा असा अधिराज वागू शकतो. त्याचा परिणाम पुढे घेऊन मला त्याच्याही परचं म्हणजे आधीच इथून सुरुवात करायची आणि त्याच्याही पुढे मला इथे पोचायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो मी आत्ता 2-3 दिवसापूर्वी केलेला जो सीन आहे, जो आता 2-3 दिवसांनी म्हणजे ऑनस्क्रीन येईल, तर तो सीन नक्की नक्की बघा. आणि कृपया प्लीज प्लीज, कारण तुमचे अभिप्राय हे आमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचे असतात. त्याच्यावरनं आम्हालाही खरंच कळतं की आम्ही कुठे चुकतोय, आम्ही कुठे बरोबर आहे, कुठे आम्हाला शाबासकी मिळते आणि कुठे आम्हाला ओरडा पडतोय. त्यामुळे नक्की 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 सांगा. तुमच्या अभिप्रायांची आम्ही वाट बघतो. धन्यवाद. बरं ताई, ही म्हणजे भूमिका तुमची प्रेक्षकांना खूपच आवडते, कारण आई म्हणून तुम्ही खऱ्या उतरलेल्या आहात आणि त्या तुम्हालाही त्यांचे रिप्लाय येत असेल. कसं सोशल मीडियावरती सुद्धा तुम्हाला रिप्लाय येतं किंवा कसा रिस्पॉन्स करतात मला खूपच आवडेल हे सांगायला की आत्ता आपलं मराठी नाट्य संमेलन होतं महाबळेश्वरला आणि मला म्हणजे इतकी वर्ष मी स्किट म्हणजे आपलं नॉन फिक्शन्स करते, त्यामुळे स्किटला जी मजा येते वगैरे 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 ठीक आहे, पण त्या दिंडीमध्ये इतकी वेळा इतकी कामं करून सुद्धा मला अभिमान वाटतोय सांगायला की मला अधिराजची आई म्हणून ओळखत होते. आणि म्हणजे आता मला काटा आला अंगावर सांगताना सुद्धा की राजा आणि तुम्ही त्या शालिनीचा खून करावं. अहो खून करा म्हणजे मी काय करू? नाही नाही, तुम्ही करू शकता, तुम्ही अधिराजची आई आहे, तुम्ही करूच शकता. ती बाई अशी, तिला पण कळत होतं की आपण जरा थोडं हे बोलतोय, पण खूप जेन्युअनली. आणि स्किट करताना माझ्या एंट्रीला खरंच सांगते एवढ्या टाळ्या मी पहिल्यांदा अनुभवल्या. त्या मला असं वाटतं की त्या राजाच्या आईला होत्या.
धन्यवाद धन्यवाद. हे माझंच खरंच तुम्ही माझा ह्या अखंड गोष्टीसाठी आणि मला इंटरव्ह्यू देता आला याचा मला खरंच खूप आनंद आहे. थँक्यू.